नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की व महत्त्वपूर्ण म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजेच की जूनच्या हप्त्याची. एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. एकंदरीत मे आणि जून महिन्याचा एकत्रितपणे वितरित करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली होती. परंतु मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि जूनचा महिन्याचा जो हप्ता आहे तो बाकी ठेवण्यात आलेला आहे आणि अखेर आता जून महिना संपत आला तरी सुद्धा जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. त्यांच्यामुळे साहजिकच या महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. या हप्त्याचं वितरण होण्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे, ज्यांच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आता नगरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात सुद्धा आलेली आहे. आपण राज्यात जर पाहिलं तर विविध नगरी पतसंस्था चालवल्या जातात. याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देखील महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचं मानधन त्यांच्या खात्यात असल्यामुळे या महिला लाभार्थ्यांना देखील काही पैसे जमा करून या नगरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली गुंतवणूक करू शकतात, ज्यांच्यामुळे नगरी सहकारी पतसंस्था महिलांना या ठिकाणी आता स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुद्रा योजना आहे व इतर तत्सम योजना राबवल्या जातात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या योजनेप्रमाणे 40,000 रुपयापर्यंत कर्ज बिनाव्याजी उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी सुद्धा आहे. म्हणजेच की या माध्यमातून महिला लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खाते जे काही लिंक असतील त्यांच्या खात्यांमध्ये 40,000 रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल त्या हप्त्यामधूनच जे काही कर्जाचे हप्ते असतील ते हप्ते त्यांच्या वळवण्यात येतील. म्हणजे अशा प्रकारचं नियोजन या करून कर्जाचं वितरण केलं जाणार आहे. त्यांच्या संदर्भातील आता लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँक परिसरामध्ये जे काही लाभार्थी असतील किंवा त्यांच्या अंतर्गत येणारे जे काही लाभार्थी असतील लाभार्थ्यांना 1,00,000 रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात सुद्धा तयारी सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आलेले आहे. आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला आहे उशीर एकंदरीत लाभार्थ्यांना त्रासदायक ठरलेला आहे. त्यामुळे लवकरात अर्थात म्हणजेच की 26 ते 28 तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता आहे. तशा प्रकारे शक्यता समोर येत आहे. लवकरच यांच्यासाठी काही अपडेट येणार आहे व अपडेट आल्यानंतर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणारच आहे.